32 संघ खेळून गेले, मात्र दोन्ही चषक या शृंगारताईच्या परिसरातच राहिलेत। एक जानवळे आणि एक शृंगारताई। सीमा आहे आणि सीमा आमची सगळ्यांची मैत्रीण आहे, त्यामुळे टाळ्या वाजल्या पाहिजे जानवळे आणि शृंगारताईसाठी, या सीमासाठी। धन्यवाद। तर प्राइज वितरणाकडे आपण जाणार आहोत। आजच्या या स्पर्धेवर माजी सरपंच संजय पवार, आपण सुद्धा या, आपलं स्वागत आहे। या व्यासपीठावर तुमचीच कमतरता आहे, तुम्ही लवकर या। मॅच झालेली अप्रतिम आणि विजेता ठरलाय इनया 11 बोरिया संघ, तर उपविजेता ठरलाय श्री गणेश कृपा कोतुळ संघ। आणि या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाकडे आपण जात आहोत। नवलाई इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहत आहोत। माझ्या समवेत सूरज शिंदे आहे। सर्वप्रथम आपण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पुरस्कार देणार आहोत आणि हे प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी मी विनंती करेन सूरज शिंदे याला। धन्यवाद। या स्पर्धेच्या माध्यमातून गेले 3 दिवस आपण जी की स्पर्धा पाहिली, संपूर्ण आज गुहागर नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ही स्पर्धा पाहिली गेली। तब्बल आजच्या दिवसभरामध्ये नवलाई इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा तब्बल 18,000 प्रेक्षक वर्गाने पाहिली। प्रथमतः आपण नवलाई इव्हेंटचं हार्दिक स्वागत करूया आणि संपूर्ण ऑफिशियल पंच पॅनल कैलाजी पिळणकर सर त्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष असा आपण सन्मान, किंबहुना या विभागामध्ये आम्ही देखील येत असताना सामाजिक कार्य असू द्या, सामाजिक क्रीडा क्षेत्र असू द्या, एखाद्या गोरगरिबाला मदत करणं, या साऱ्या गोष्टी सोप्या नाही आहेत, परंतु आज त्यांचा समाज सोडला, अगदी सगळ्या समाजाला एकत्रित करण्याचं काम या आज गुहागर तालुक्यामध्ये येत असताना, शृंगारतळीमध्ये येत असताना मला आणि संपूर्ण आयोजकाला 2 नावं नेहमी पुढे येत असतात। आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम त्यांचा सन्मान करणार आहोत, आसिमबाई साले आणि नसीमबाई साले। या बंधूंसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो, कारण का 5 स्पोर्ट्स क्लब गुहागरच्या या संपूर्ण आयोजनाची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्या स्वयंसेवकांनी, त्यांच्या टीमने घेतली होती, परंतु त्यांच्या टीमच्या मागे जो काही हात होता, आशीर्वाद होता, आर्थिक मदत होती, ती या बंधूने केली। त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष असा सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मान करणार आहोत। मी हा सन्मान करण्यासाठी ओमकार शेठ संसारे साहेबांना आणि त्याचबरोबर मुस्तफाई साले आणि या दोघांना मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण या 2 सख्या बंधूंचा एक विशेष सन्मान करायचा आहे। मी दोन्ही सख्या बंधूंना विनंती करेन, नसीमबाई साले आणि अजीमबाई साले, सामाजिक क्षेत्र आणि ज्यांनी सरप्राईज दिले जे आहेत त्यांना देखील विनंती आहे, आपण देखील या। दर्जेदार सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक केलं आणि 5 स्पोर्ट्स क्लब गुहागर या ठिकाणी येण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं, त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून च्या भूमिकेत नेहमी त्यांची भूमिका ठामपणे आपण पाहतो, सातत्यपूर्ण। कैलाजी पिळणकर सर आणि त्यांचे साथीदार अगदी आपण पाहिलं तर नदीमजी मनियार, या दोन्ही ऑफिशियल पंचांना विनंती असेल की आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून नदीमजी मनियार सर आणि कैलाजी पिळणकर सर यांना विनंती असेल की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे। इरफान वनू यांच्या हस्ते आपण या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करणार आहोत पुष्पगुच्छ देऊन। या स्पर्धेच्या माध्यमातून या संपूर्ण गुहागर तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधले ऑफिशियल दमदार पंच
क्रीडा क्षेत्रामध्ये येत असताना समालोचनाची साथ नेहमी आपल्याला लाभलेली असते आणि मी हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन अंतिमजी संसारे साहेबांना की आपल्या हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. आणि तो सन्मान तुझा स्वतःचा आहे सूरज शिंदे, कारण या स्पर्धेत अशी रंगत काढलीस की याच मैदानात आसिम सालेचं नाव प्रत्येक जणाच्या तोंडात असतं की तू समालोचन कर. मात्र तुझं समालोचन ऐकून मी भरवलो की तूच समालोचन कर. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे त्याच्यासाठी. या स्पर्धेत रंगत आणली आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे साईराज दाभोळकर, चेतनजी गुरव आणि हेदवीचा एक सुपुत्र यांनी सुद्धा सुंदर समालोचन केलं. त्यांचं मी शब्दसुमनाने आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान आपण संपूर्ण ही जी स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहिलीत आणि बघितली. संपूर्ण प्रेक्षक वर्गाला, प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक प्रेक्षकाला आणि आयोजकांना कॅमेरामध्ये टिपण्याचं काम आज त्यांच्या टीमचं लीडर आणि संपूर्ण टीमचे या नवला इव्हेंटचे संघमालक आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्रथमेश निमोणकर यांच्यासाठी. मी प्रथमेश यांना विनंती करेन माजी सरपंच संजयजी पवार साहेबांच्या हस्ते आपण प्रथमेश निमोणकर यांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून ओम साई मंडप डेकोरेटरचे मालक उत्तमजी महाडिक साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. या स्पर्धेमध्ये येत असताना जोरदार वरुणराजाचं आगमन झालं, परंतु ते आगमन होत असताना एकही पावसाचा थेंब आतमध्ये न येता सुंदर ह्या डेकोरेटरचं काम हे जे काही पार पडलं, महाडिक साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. अमीनबाई यांच्या हस्ते आपण सन्मान करतोय. पण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जाणार आहोत प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे आणि प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे जात असताना बेस्ट बॅट्समन ज्यांनी या स्पर्धेमधल्या तब्बल 80 धावा केल्यात आणि हे बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो अब्दुल्ला अभिजित सुभेदार यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन ठरलाय या 3 दिवसाच्या स्पर्धेमधील अनिकेत हरेकर 80 धावा केल्यात. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. विनंती करेन. त्याचबरोबर एक कॅश प्राइज देखील आलंय. अनिकेत हरेकरच्या बॅटिंगसाठी ज्याने 80 धावा केल्या फैजानजी कापडी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अनिकेत हरेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. माजबाई टांडेल यांच्या हस्ते आपण हे कॅश प्राइज देणार आहोत. घेतला तब्बल 10 विकेट. तो ठरलाय बोरागावचा सुपुत्र बंटी पावसकर. मी विनंती करेन बेस्ट बॉलर आपण देणार आहोत अल्ताफ मेमन आणि अतुल पालेकर यांच्या हस्ते आपण बेस्ट बॉलर
या स्पर्धेच्या माध्यमातून दोन विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून जी साऊंड सिस्टम मध्ये आपण वेगवेगळी गाणी ऐकतो आणि त्या गाण्यांवरती थिरकवण्याचं काम जे कोणी आज 3 दिवसाच्या कालावधीमध्ये केलं तो साहिल डीजे, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी साहिल यांना विनंती करेन की आपण देखील या. डीजे साहिल, रजतभाई घारे यांच्या हस्ते आपण साहिल याला सन्मानित करणार आहोत. धन्यवाद. तर मी विनंती करेन श्री गणेश कृपा कोतलूक संघाचे कर्णधार आपण देखील या, आपलाही सन्मान केला जाईल. श्री गणेश कृपा कोतलूकचे कर्णधार, मी हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन नदीमजी मनियार साहेबांना की आपल्या हस्ते या ठिकाणी श्री गणेश कृपा कोतलूक या टीमचा, त्यांच्या संघ मालकांचा आपण सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या श्री गणेश कृपा 11 कोतलूक या टीम साठी. एक वैयक्तिक अजून पारितोषिक शेष असेल. मालिकावीरचं प्राइज अनाऊन्स होत आहे आणि ते देण्यासाठी मी नावं घेतोय. ज्यांनी या स्पर्धेत तुम्ही पाहिलं असेल उत्कृष्ट या स्पर्धेचे आयोजक असून सुद्धा सुंदर नियोजनात सहभाग घेतला, ज्यांनी 5G स्पोर्टची जर्सी परिधान करून लाईनमॅनचं काम केलं असलं तरी ते स्वतः आयोजक आहेत आणि चेंडू पटपट आणून दिले, त्यामुळे सामने व्यवस्थित टाईममध्ये पूर्ण झाले. त्यामुळे जे 5G स्पोर्टचे इथे प्रतिनिधी आहेत ज्यांनी जर्सी परिधान केली आहे आणि न परिधान केलेले सुद्धा, यांना विनंती करेन त्यांनी सर्वांनी पुढे येऊन ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी द्यायची आहे. चला 5 स्पोर्ट्सचे सर्व प्रतिनिधी या, सगळ्यांना विनंती असेल. चला 5 स्पोर्ट्सचे कोणाचं नाव घेता येणार शक्य नाहीये, सगळ्यांचं नाव घेणं शक्य होणार नाहीये, त्याच्यामुळे सगळे प्रतिनिधी पहा मित्रांनो, या युवा चेहऱ्यांना पुढे आणण्याचं काम या बंधू सातत्यपूर्ण करत असतात आणि पहा या बंधूंनी आज ही संधी दिली आहे. थँक्यू. आणि 5 स्पोर्ट्स क्लब गुहागर च्या या गुहागर बिग बॅश लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज जो ठरला, एनी गेसेस कोण असेल तो? कोण? बंटी पावसकर. आणि या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी पटकावली आहे वैयक्तिक 50वा आणि हायेस्ट विकेट टेकर बंटी पावसकर ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. त्याला सन्मानित केलं जात आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट बोरा गावचा टेंबा बबुमा, ज्याने या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप, आपल्या नावाची दहशत, आपल्या नावाचा दरारा संपूर्ण गुहागर तालुक्याला दाखवला, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. या स्पर्धेच्या माध्यमातून वैयक्तिक पारितोषिक वितरण या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि आता आपण जाणार आहोत सांघिक पारितोषिक वितरणाकडे. आणि सांघिक पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करेन उपविजेता संघ, आणि हे पारितोषिक देणार आहेत, कॅश प्राइज देणार आहेत, रोख रक्कम 11,000 आणि आकर्षक द्वितीय चषक देण्यासाठी मी विनंती करतो मुस्तुबाबाई साले, ओमकार शेठ संसारे,
अंतिम शेठ संसारे आणि संघ मालक बाळाशेठ संसारे या चारही मान्यवर मंडळींना विनंती करेन, या ठिकाणी श्री गणेश कृपा कोटलूक या टीमला, या त्यांच्या संपूर्ण खेळाडूंना आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. ओमी बाकर आणि संपूर्ण टीम श्री गणेश कृपा 11 कोटलूक, रोख रक्कम 11,000 आणि पावसाळी टेनिस बॉलची स्पर्धा, ज्या स्पर्धेचे उपविजेते राहिले त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या उपविजेत्या संघासाठी. अभिनंदन. या स्पर्धेच्या माध्यमातून श्री गणेश कृपा 11 कोटलूक हा संघ ही स्पर्धा खेळला, अगदी शेवटपर्यंत लढला, परंतु या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरला. बोला गणपती बाप्पा. धन्यवाद मित्रांनो, वेल फाईट. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम क्रमांक, रोख रक्कम 22,000 आणि आकर्षक चषक देण्यासाठी मी विनंती करतो नूरबाई वनू, माजी सरपंच संजयजी पवार साहेब, फैजानबाई कापडी आणि रवबाई ठाकूर. मी सगळ्यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी इनाया 11 बोरा संघ ज्यांनी या हंगामामधली आणि अब्दुल्ला अभिजी सुभेदार यांनाही विनंती असेल, आपण देखील जायचं आहे. या स्पर्धेतील तब्बल 4 वर्षानंतर या स्पर्धेच्या मेगा फायनल वरती नाव करणारा संघ इनाया 11 बोरा संघाला केलं जात आहे सन्मानित. रोख रक्कम 22,000 आणि आकर्षक कॅश प्राइज देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. रेहान लालू आपण देखील या. प्रथम पारितोषिक आणि रोख रक्कम 22,000 देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून इनाया 11 बोरा संघ विजेता झाला. या विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. ही पावसाळी टेनिस बॉलची स्पर्धा ज्यांनी गाजवली, ज्या ज्या टीमने सहभाग घेतला, तब्बल 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळले, त्या 32 संघांचा देखील विशेष आभार. ऑफिशियल पंच